लावण्याचं काम एस-पीने जोरात केलं आहे. परंतु जे आरोपी आहेत मकोकातले आरोपी जर आकाच्या केसच्या तारखेला जिल्हा सत्र न्यायालयात येऊन जात असतील, त्याच्यानंतर हा जो गोट्या गीते आहे, जो आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये बी संशयित आहे, बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये तोच संशयित आहे आणि त्याचे कारनामे मी सांगण्याची गरज नाही, मला वाटतं सगळ्याच टीव्यांनी त्या ठिकाणी घेतलेले अशा प्रकारचे आरोपी जे गोट्या गीतेसारखा आरोपी अटक व्हायला पाहिजे. कारण मकोकामध्ये तो हवा आहे. ठीक आहे, आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये कुमावत साहेबांची नियुक्ती SITची नियुक्ती माननीय मुख्यमंत्र्यांनी अगदी तडकाफडकी केलेली, परंतु तो मकोका दाखल झालेला आरोपी आहे. मोक्का दाखल झालेला आरोपी आहे. मोक्यातला आरोपी जर नंदागौळच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर म्हणजे तिथे बसून तो जर वक्तव्य करत असेल, मला वाटतं बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टीनं हे बिलकुल चांगलं नाही आहे.